नांदेड जिल्हा महिला बचत गट अनेक उद्योगामध्ये अग्रेसर झाले असून ग्रामीण भागातही बचत गटाच्या माध्यमातून पापड उद्योगासह विविध उद्योग आकारास येत आहेत। महिलांनी आपल्या कुटुंबाची प्रगती साधण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी उद्योग क्षेत्रामध्ये सहभाग घ्यावा असंही माजी आमदार अमिता चव्हाण यांनी महिलांना मार्गदर्शन करताना आपलं मत व्यक्त केलं आहे। मुदखेड तालुक्यातील बारड या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी शीतलाई पापड उद्योगाचा भव्य शुभारंभ केला असून यावेळी अमिता चव्हाण यांनी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल तर बचत गटाच्या माध्यमातून अनेक बँका सहाय्य करण्यासाठी सक्षम आहेत। कर्ज घेताना महिलांनी आपल्या उद्योगामध्ये विशेष लक्ष देऊन व्यवसाय वाढवावा असे सांगितले। तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीजया अशोकराव चव्हाण, माजी महापौर मंगलाताई निमकर, माजी महापौर शैलेजा स्वामी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभाताई देशमुख, कैलास दाड, सरपंच प्रभाकर आठवले, उपसरपंच बाळासाहेब बारडकर, टीबी दीक्षित, सहाय्यक पोलीस निरीक्षक केदासे, रमेश थोरात, भारतीय स्टेट बँकेचे चाळणेवाड, महावितरणचे शाखा व्यवस्थापक देशमुख, ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई भीमेवार यांच्यासह तालुक्यातील बचत गटाच्या 2000 महिलांची उपस्थिती होती। उद्योग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बायका करत होत्या। पहिल्या बायका बचत गटच्या मार्फत आपल्या अंतर्गत व्यवहार करत होते, घेवण देवण, व्याजावर पैसे देणे आणि व्याजावर करणे। आज शासनाच्या केंद्र शासनाचा हा कार्यक्रम आपल्याला उपलब्ध झाला पापड उद्योग, त्याबद्दल थोडक्यात सांगते। हा एक उद्योग छोटा जरी असेल पण फार मोठा असतो। महिलांना करता वेळा जेव्हा पापड सुरू करते त्याच्यासाठी बरीचशी गोष्टी आपलं लक्ष द्यायला लागतं आणि ही छोटी मोठी गोष्टी नाहीये। पहिली गोष्टी काय करायला लागतं आपल्याला, तिची गुणवत्ता म्हणजे ते तुमचे क्वालिटी कंट्रोलला पहिला आपण आपलं जेव्हा पहिला पापड झालं त्यांच्याकडून सर्टिफिकेट मिळवून घ्यायचं, गुणवत्ताचं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे की हे आपल्या पापडात आपण काय काय टाकलंय आणि त्याच्यामध्ये काय प्रमाण आहे ते तुम्हाला त्यांना द्यावं लागतं। गुणवत्ता मिळाले तर आपला मार्केटमध्ये आपला व्हॅल्यू वाढते, ICIC मार्क मिळतो आणि आपला उद्योग बाहेरपर्यंत जाऊ शकतो, म्हणजे आंतरराष्ट्रीय करू शकतो। दुसरं त्याचं आहे मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे उपलब्ध करणं, त्याच्या कुठल्या तारखेला तुम्ही बनवलाय आणि शेवट कधी होणार, म्हणजे हे 2 महिने 6 महिने वर्षभर ही गोष्टी आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं। आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता फार ठेवावं लागतं। कुठलाही उद्योग करताना घरात असो बाहेर असो स्वच्छता मेंटेन केली पाहिजे। माझं एवढीच विनंती आहे, पापड उद्योगासाठी आपण जे इथे जागा उपलब्ध करून त्याला बरोबर ठेवून बायकांनी आपल्या स्वच्छता कशी मेंटेन करताय, लोकांनी येऊन तुमचा उद्योग बघितलं पाहिजे की बायका छोटासा उद्योग कसं काय करतात, किती स्वच्छता मेंटेन करते, त्यामधून बायकांना पण उत्साह आहे की आपणही करायला पाहिजे। आपल्याला बायकांना बरंचसा येतो पण काय बायकांना लाज वाटते की आपण कसं केलं पाहिजे। बायका घरी बोटवे बनवतात, कारण की अजूनही मी ग्रामीण भागातले बोटवे, माझे बोटवे निमकरबाईच्या यवतमाळ म्हणून देतात। मला घरचे बोटवे आवडतात कारण की ते छान वाटतात, बोटवे बनवतात बायका। आता तर कुरड्याचा सीझन आहे, तुमच्याकडे कुरडीची पण मशीन आली वाटतं, कुरडीची मशीन आली, कुरडीचं सीझन आहे। आता थोड्या दिवसांनी गहू आले की कुरड्या सुरू करू शकतात, पण ते कुरड्याला वाढणं ही सगळी गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात। उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, तर पापड किती टिकू शकतो, आपण किती बनवून ठेवू शकतो आणि त्याला टिकायला किती लागते। पावसाळ्यामध्ये पापडमध्ये वातड होतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे पापड असतात। ते म्हणजे एक तर आपण, माझं एवढं म्हणणं आहे की आजकाल ब्लड प्रेशरचं खूप प्रमाण वाढलंय मीठामुळे, तर त्याच्यासाठी ते शेंदी मीठ किंवा ते लो सॉल्ट मिळतं त्याचे पापड, पण ते पापड जास्त दिवस टिकत नाही। लोणचे पण आपण बनवतो लो सॉल्ट मध्ये, आम्ही आमच्या घरी पापड लोणचं जेव्हा करतो कैरीचं, आपण तो महिना 15 दिवसाला संपतो असं लोणचं बनवतो। पण आपण जेव्हा घरात वर्षभरासाठी बनवतो तर भरपूर मीठ टाकतो त्याच्यात, आणि ते हा प्रमाण बायकांमध्ये अजून आपली जागृती आलेली आहे। आरोग्याच्या दृष्टीकडून जागृती आणि भरपूर चहा, भरपूर साखर आणि भरपूर मीठ जेवणात, ते पण जेवण मजेदार होत नाही। ते मला जास्त भाषण करता येत नाही, पण आपले शीतलाई पापड उद्योग सर्व समूह, सरपंच, उपसरपंच, आपले सगळे कार्यकर्ते इकडे जे आलेले आहेत त्यांचं खूप खूप धन्यवाद करते मला इकडे बोलवायला। आणि हे सगळे जे तुम्ही छान उद्योग केलेले आता पापडांचं, त्याच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देते तुम्हाला आणि तुम्हाला खूप प्रॉफिट्स कमायला भेटावं आणि आमच्या कुसुम महोत्सवात तुम्ही सहभाग घ्या। केलेल्या माजी महापौर मंगलाताई निमकरजी,
दुसऱ्या महापौर शैलजाताई स्वामी, व्यासपीठावरील माझी पत्नी, माझी जिल्हा परिषद सदस्य, कारण का महिलांचा कार्यक्रम आहे, बायकोचं नाव घ्यावंच लागते, प्रतिभा बारटकर, आमच्या ग्रामपंचायत सदस्य, आमच्या मार्गदर्शिका इंदुताई भीमेवार, सपनाताई उलकुंडवार, आमचे सहकारी उत्तमरावजी लोमटे, ग्रामविकास अधिकारी श्री अनुपजी श्रीवास्तव, बचत गटाचे जे जिल्ह्याचे समन्वयक आहेत श्री थोरातजी, बँकेचे चालनेवार साहेब, देशमुख साहेब, व्यासपीठावरील आमचे सहकारी आनंदरावजी गादिलवाड, आमचे पत्रकार मित्र संजयजी कोलते, आदरणीय व्यासपीठ, जमलेल्या तालुक्यातून आलेल्या सर्व माता भगिनी, अतिशय भाभीजी आनंद होत आहे. मी 10 वर्षापासून या महिला बचत गटांना वेळोवेळी विनंती करत होतो की काहीतरी एखादा उद्योग उभा करा, परंतु ग्रामीण भागामध्ये बचत गटाचं जाळं खूप आहे, पण त्याची दिशा थोडी काय भटकली होती. परंतु काही जागरूक महिला बचत गटात, जसं आमच्या वावळेताई असतील, त्यांनी अतिशय कष्टातून हा बचत गट जोमाने कामाला लागून त्यांनी या बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या जे काही योजना आहेत त्या योजनांचा पाठलाग करून ह्या बारड येथे अतिशय छोटा का होईना एक छोटा लघुउद्योग उभा केला. त्याबद्दल मी वावळेताईच्या सर्व सहकारी भगिनींना खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन करतो. कारण का बचत गट खूप आमच्या गावामध्ये कमीत कमी 104 बचत गट आहेत. 4 आणि तालुक्यामध्ये तर भरपूर संख्या आहे. माझी सर्व बचत गटाच्या सर्व जे काय मुख्य असतात महिला बचत गटाच्या जे काही प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड.